वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो, काहीतरी वेगळी युनिक झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ब्लाउज डिझाइन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही। तर आजची जी काही डिझाइन आहे तर ही एकदम सोपी आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स, जेणेकरून डिझाइन छान फिनिशिंग सहित ते नक्कीच रेडी होईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे। कारण बऱ्याचदा साडीचं लुक हे ब्लाउजवर डिपेंड असतं। सो असं छानसा ट्रेंडिंग ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाइन नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली ब्लाउज पीस खूप सुंदर असा ब्रॉकेट टाईप छान कलरफुल आणि शायनी आहे। सो यावर आज आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाइन बनवणार आहोत। तर साडीचा पाव मीटर कपडा इथे मी डिझाइन बनवण्यासाठी घेतलेला आहे, जेणेकरून आपली ब्लाउज अजून छान डिझायनर रेडी व्हावं यासाठी। सो बघा मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी। तर बघा मग याची उंची जी आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून टोटल 5.5 शोल्डर टाकलं आणि 2.5 इंचाची गळारुंदीची मार्किंग लगेचच करून घेऊयात। इथून घ्यायचा आहे मुंडा 5.5, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। यानंतर इथून छातीचा 14 भाग म्हणजे 8 अधिक 2 इंच मार्जिन, तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे। सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग आता आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर इथे मी 10ला मार्किंग केलेली आहे, 9.5 गळा होता आणि 2.5 इंच पुन्हा खालच्या साईडने आडवी गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून जास्त गळा स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। आता यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी अशा पद्धतीने मार्किंग करून बॉक्स आपल्याला ड्रॉ करूनच घ्यावा लागतो। पण आज आपण चौकोनी गळ्यावरच डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा आपला गळा फायनल आहे। आता हा जो काही मार्क केलेला गळा आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा मग आता कॅनव्हास पेपर न लावताच आपण हा गळा रेडी करणार आहोत, त्यामुळे डायरेक्ट कटिंग करायची आहे। तुम्हाला जर कॅनव्हास पेपर लावून करायचा असेल तर तुम्ही हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची, ठीक आहे। तर बघा गळ्याची मार्किंग आणि कटिंग इथे झालेली आहे आणि फायनली आता आपण ही डिझाईन स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। तर बघा मग इथे सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे। आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इथे पिना लावून घेऊयात। तर बघा मग सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। पिना लावल्यानंतर आपल्याला इथे गळारुंदी एकदा चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून गळारुंदी स्प्रेड व्हायला नको, ठीक आहे। तर किंचितशी ती तिकडे होती तर मी व्यवस्थित सेट केली आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, तिरकं होणार नाही, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। कारण आपण ही टीप जशी मारणार तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे। तर अतिशय सावकाश प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याच्या साईडने पाव मीटर म्हणजेच पाव इंच ॲक्च्युली मार्जिन पकडा टीप मारून घेते। लगेचच आता खाली कमरेच्या साईडला सुद्धा आपण साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं, ठीक आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं आणि गळ्याच्या साईडला सुद्धा जे काही एक्स्ट्राचा आहे ब्लाउज पीसचा कपडा तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आता हा कट केल्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। फक्त एवढंच आहे की कट्स मारताना ब्लाऊजला कुठेही एक्स्ट्राचा कट जाणार याची काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा तसं होतं, सो त्यामुळे ठीक आहे।
आता पिना काढून घ्यायच्या आणि हा बॅक पार्ट आपल्याला बघा ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा हा व्यवस्थित मी इथे सरळ करून घेतलेला आहे, कमरेच्या साईडने, गळ्याच्या साईडने सुद्धा। आणि आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे। आणि अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि इथे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे। ठीक आहे, त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात। आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून फिनिशिंग बिघडणार नाही। कारण की ब्लाऊजला फिनिशिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असते, नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं। तर बघा मग फायनली कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट सोबतच इथे फिनिशिंगचा इथे रेडी झाला। त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं। आता महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही। तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। हे जोडून झाल्यानंतर जे काही आपल्या एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मग मी अतिशय व्यवस्थित सावकाशपणे कडेकडेने हे कट करून घेत आहे। ठीक आहे, आणि इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आता फायनली आपला रेडी झालेला आहे, म्हणजे पुढची डिझाईन बनवण्यासाठी। त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून मध्यभागी एक मार्किंग करूयात आणि पट्टीच्या सहाय्याने इकडनं सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, कारण की हा मधला पॅच किती इंचाचा आहे तर ते आपल्या सहजच लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, आता हे उभं आडवं दोन्ही पण मोजून घ्यायचं, जेवढं असेल तेवढा आपल्याला हा अस्तरचा मधला पार्ट पुरतोय का नाही ते चेक करायचं, तर तो पुरतोय। तर खालच्या आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने किंचितचं फोल्ड करून आपल्याला सिंपल एक इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून तिथून वरचा पार्ट फिनिशिंगचा इथे रेडी होईल। आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला खालचा पार्टसुद्धा फिनिशिंग सहित हवा आहे, त्यामुळे तिथे सुद्धा थोडंसं फोल्ड करत सिंपल अशी इथे मी टीप टाकून घेतलेली आहे। आता ते मोजून घेतलं तर ते किंचितचं एक्स्ट्रा होतं, तर मग मी अजून एकदा फोल्ड केलं। तुम्ही हे फोल्ड करून टीप मारण्याच्या आधी मोजून घेतलं तरीसुद्धा चालेल। ठीक आहे, आता हा पार्ट रेडी झालेला आहे प्रॉपर फिनिशिंग सहित। त्यानंतर आता तो फोल्ड करायचा आहे आणि मध्यभागी आपण जेवढं मोजलं होतं त्याच्यापेक्षा किंचितचं अर्धा किंवा 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत कट करून घेतलेला आहे। आता हा आपला अस्तरचा पार्ट रेडी झाला। त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे साडीचा 1/2 मीटर कपडा आपण इथे घेतला होता, तर त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघा मग मी इथे पट्टी तयार करून घेते। तुमच्याकडे सरळ सरळ डायरेक्ट कपडा असेल तर तो सुद्धा तुम्ही डायरेक्ट इथे यूज करू शकतात, किंवा साडीला मॅचिंग थोडासा कॉन्ट्रास्ट तुम्ही दुकानातून सुद्धा आणू शकता, जर तुम्हाला वाटत असेल की साडी छोटी वगैरे पडायला नको यासाठी। सो तुम्हाला जसं इझी वाटेल तसं तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर बघा मग मी इथे आता ह्या ज्या काही पट्ट्या आहेत ना याचासुद्धा डिस्टन्स तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता, तुम्हाला कशा हव्या आहे त्यावर ते डिपेंड आहे। ठीक आहे, तर मी मीडियम साईज घेतलेला आहे, खूप काही मोठ्या घेतलेल्या नाही आहे, फक्त फोल्ड करून घेतलेले आहे ते म्हणजे फिनिशिंग छान यावी। तर बघा आता सध्या एवढ्या पट्ट्या बनवलेल्या आहेत। त्यानंतर गळ्याच्या मधला जो काही आपला ब्लाऊज पीसचा कपडा होता तर तो सुद्धा इथे घेतलेला आहे, आणि तो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने फोल्ड करू सेंटरपासून कट करूयात, म्हणजे दोन्ही पार्ट व्यवस्थित सरळ होती। आणि मग छोटे छोटे चौकोन आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत, तर तुम्ही 2.5 बाय 2.5 किंवा 2 बाय 2चे सुद्धा करू शकतात। आणि या पद्धतीने सिंपल फोल्ड करून छोटेसे सिंपल त्रिकोण आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आधी पट्ट्या बनवायच्या आणि त्यानंतर त्रिकोण। आणि अस्तरचा सुद्धा पार्ट आपण घेतलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला इथे लागणारच आहे। तर बघा मग आता त्रिकोण पण मी सध्या एवढेच बनवते, जर अजून लागत असेल तर मग नंतर आपण बनवून घेऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे। ठीक आहे, तर बघा मग हे त्रिकोण इथे रेडी झालेले आहेत। आता ते कट करून घेऊयात आणि खालच्या साईडचं एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित एकाच शेपमध्ये तयार करून घ्यायचे आहे, कारण की ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं यासाठी। ठीक आहे, आता सध्या एवढे त्रिकोण बनवलेले आहेत। मी पुन्हा सांगते, पट्ट्या आणि त्रिकोण परत जर लागले तर आपण रेडी करून घेऊयात। आता सिंपल बघा अशी सरळ टीप मारून आपल्याला ही पट्टी इथे जॉईन करून घ्यायची, एक्स्ट्राची कट केली। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून सेंटरची मार्किंग करायची आहे आणि मध्यभागी आपल्याला हा त्रिकोण तिथे लावून घ्यायचा आहे, हे बघा। ठीक आहे,
तर शक्यतो स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं, म्हणजे तिथून ते निघण्याचे चान्सेस राहणार नाही. पुन्हा आता ही पट्टी आपण इथे लावून घेऊया. तर याचा डिस्टन्ससुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती जवळजवळ पट्ट्या लावायच्या आहे किंवा किती लांब लांब लावायचं आहे ते. आणि त्याच्या मध्यभागी परत एक त्रिकोण लावून घ्यायचा आहे, म्हणजे एक पट्टी लावले की त्यावर एक त्रिकोण, तो पण एकदम बरोबर सेंटरला मध्यभागी लावायचा आहे. हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या. आणि बघा मग त्यानंतर पुन्हा अजून एक पट्टी, म्हणजे अशा टोटल तुमचा जेवढा खाली गॅप असेल ना, गळा जेवढा असेल त्याच्या खाली मधला जेवढा पोर्शन, तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्या पट्ट्या लावत लावत एक 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 त्रिकोणसुद्धा इथे लावून घ्यायचा आहे. तर बघा हा त्रिकोणसुद्धा लावलेला आहे. एक्स्ट्राचं किंचितसं मी कट केलं आणि पुन्हा आता ही पट्टी इथे लावून घेते. खरं तर अजून एक पट्टी आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, आता ती आपण बनवून घेऊयात आणि हे सुद्धा मी इथे सेंटरला बरोबर लावून घेते. ठीक आहे, अशा पद्धतीने हा पार्ट आपला रेडी झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे अजून आपल्याला एक पट्टी लागणार आहे, तर ती आपण रेडी करून इथे खालच्या साईडला लावून घेऊयात. तर बघा मी डायरेक्टच आता इथून छोटासा कपडा होता थोडासा साईडचा, तो डायरेक्ट डबल फोल्ड करून मी टीप मारून घेतलेली आहे आणि आता इथे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. ठीक आहे, तर हा पार्ट नंतर फिनिशिंग सहित आपला रेडी होणारच आहे. त्यानंतर आता मध्यभागी इथे एक त्रिकोण लावायचा आहे. त्याआधी मी कडेने एक सिंपल टीप मारली, जेणेकरून ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट होऊन जातील. आणि साईडचं सुद्धा किंचितचं एक्स्ट्राचं कट करूयात, म्हणजे हा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी. आणि खालीसुद्धा सेंटरला बघा ह्या पद्धतीने एक छोटंसं त्रिकोण लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता जवळजवळ आपल्याला किती इथे 5च त्रिकोण लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा पॅच इथे रेडी झालेला आहे. तर हा आपण बॅक पार्टला आता लावून घेऊयात. इथे जर तुम्हाला मणी वगैरे होऊन घ्यायचे असतील त्या त्रिकोणमध्ये तर तुम्ही लावू शकतात, किंवा असं सिंपल ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी असं आता इथे सिंपल ठेवणार आहे आणि बरोबर आता तर हा जो काही रेडी केलेला पॅच आहे तर हा इथे मध्यभागी लावून घेणार आहे. ठीक आहे, तर बघा इथून सिंपल अशी आपल्याला सरळ एक टीप टाकून घ्यायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला लॉक केलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा इथे राहणार नाही. बघा खालच्या साईडनी पण मी टीप मारून घेतलेली आहे. आणि आता इथे ना जे काही एक्स्ट्राचं आहे ना साईडचं, तर ते कट करून घेऊयात. हे बघा इथून इथपर्यंत बरोबर आपला जसा गळ्याचा शेप आहे ना, तर त्याच लेवलमध्ये आपल्याला बरोबर मध्यभागी हा पॅच खरं तर लावून घ्यायचा होता. आता तो लावून घेतल्यानंतर आपल्याला इथे लेस लावायची आहे. त्यासाठी मी इथे गोल्डन धागा होऊन घेते. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते की तुमचा लेसचा कलर जसा असेल तसा शक्यतो धागा यूज करायचा, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं डिझाईन तयार व्हावी यासाठी. तर बघा छान अशी गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे. सगळ्यात आधी इथे खालच्या साईडने लावते, म्हणजे हा खालचा पोर्शन त्यामध्ये दाबला जाईल, तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि इथे डबल टिप देऊन घ्यायची. तर बऱ्यापैकी ब्रॉड छान डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. त्यानंतर आता गळ्याच्या साईडने सुद्धा लावायची आहे, पण त्याआधी आपण कमरेच्या साईडला बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात, म्हणजे लगेचच कंटिन्यू आपल्याला ती कमरेला पण लेस लावता येईल आणि छान प्रॉपर फिनिशिंग सहित वेगळ्या लुकमधली आपली डिझाईन इथे रेडी व्हावी यासाठी. ठीक आहे, तर बघा मग आता सेंटरपासून मी 4.5ला मार्किंग करून घेते इथून इकडे, आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मार्किंग करायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. आणि आता जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. तर लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहायला नको. तर बघा इकडनं सुद्धा फोल्ड केलं आणि इकडे सुद्धा मी तिरका टक्स खरं तर टाकून घेतलेला आहे. ठीक आहे, आता प्रॉपर फिनिशिंगचे टक्स टाकले गेलेले आहे. आता ही लेस इथे गळ्याच्या साईडला लावायला आपण सुरुवात करूयात. तर बघा इथून आता मी फोल्ड करते आणि इथे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा आपल्याला लेस कशी फोल्ड करून लावावी हे समजत नाही आणि मग आपली सगळी फिनिशिंग बिघडते. आता बघा ह्या लेसला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती कुठेही तरंगतसुद्धा नाही आणि ती लवकर खराबसुद्धा होत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो तुम्हीसुद्धा तुमची लेस कशीही जाड बारीक असो शक्यतो डबल टिप द्यायची. ठीक आहे,
तर बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण ती लेस लावून घेत आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप संपूर्ण ह्या डिझाईनची कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छान डिझाईन सहज बनवता यावी. कारण बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट असते की चौकोनी गळा, आणि चौकोनी गळ्यावर आपल्याला सुद्धा डिझाईन कधी कधी कशी बनवावी ही सुचत नाही. अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही इझिली चौकोनी गळ्यावर बनवू शकतात आणि नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल. आता रेडीमेड इथे आपल्याला गोल्डन नॉट लावायचे आहेत, तर तुम्ही साडीच्या कपड्याचे पण बनवू शकतात किंवा ब्लाऊजच्या कपड्याचे, काही प्रॉब्लेम नाही. पण आजकाल कसं होतं की रेडीमेड लावले जातात आणि गोल्डन इझिली कशावर पण मॅचसुद्धा होतात. सिंपल त्रिकोणी लटकन बनावायचे आहे, डिझायनरसुद्धा बनवू शकतात. असंही बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स अवेलेबल आहेत, पण इथे कस्टमरला सिंपल असे पाहिजे होते, त्यामुळे मग मी इथे सिंपलच रेडी केलेले आहे. आणि तुम्हाला जर वेगळे डिझायनर बनवायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर जे काही लटकनचे व्हिडिओ आहेत तर ते बघू शकतात, जेणेकरून प्रॉपर छान असे वेगवेगळे डिझायनर लटकन तुम्हाला बनवणं खूपच सोपं जाईल. आणि फायनली आपले सिंपल त्रिकोणी लटकन दोन्ही साईडचे इथे रेडी झालेले आहे. आता सेंटरपासून इथे कट करायचं आहे आणि बॅक साईडला लावायचे आहे. तर साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावायचे असतात. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला ते किती अंतरावर लावायचे हेच लक्षात येत नाही. त्याचबरोबर ही जी काही रेडीमेड नॉट आहेत तर ही आपल्याला एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते, म्हणजे अर्धा मीटर एका साईडला आणि अर्धा मीटर दुसऱ्या साईडला. आणि तुमच्या लक्षात येईल की आधीची मार्किंग मी दुसऱ्या साईडला केलेली आहे, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावे, फिटिंग फिनिशिंग आणि दिसायलासुद्धा एकदम प्रॉपर असे दिसावेत यासाठी, म्हणजे दोन्ही साईडचे व्यवस्थित एकाच लाईनमध्ये नॉट लागले जातील म्हणून. ठीक आहे, तर बघा मग फायनली दोन्ही साईडचे नॉट आपण इथे लावून घेतलेले आहेत आणि आता इथे हे मी बांधून दाखवते. तर तुम्ही तुमच्यानुसार टाईट लूज इथे बांधू शकतात. तर बघा मग फायनली चौकोनी गळ्यावर साडीचा 1/2 मीटर आणि छान अशी डिझायनर लेस वापरून आज आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. तसं बघायला गेलं तर चौकोनी गळ्यावर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आयडिया द्या. आय होप ही चौकोनी गळ्यावरची ही छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे आणि मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छान डिझाईन सहज बनवता यावी. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे. तर बघा मग आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं असेल आय होप्स ते तुम्हाला सहज समजलेलं असेल, तुमच्या लक्षातही आलेलं असेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं स्टिच करणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नक्कीच यामुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. जशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.